सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. माझ्या दत्त परिवारातील सर्व माऊलींना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. माऊलींनो, आज आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 50वा. आपण मागच्या भागात पाहिले की सर्व गोपिका ह्या रासक्रीडेसाठी भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी किती आतुर झाल्या होत्या आणि गोपींची मन अतिशय अस्वस्थ झाली होती. आणि त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या आग्रहाखातर भगवान श्रीकृष्णांचा सहवास गोपिकांना येथे लाभलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्या सर्वांना श्रीकृष्णांचा सहवास लाभल्यामुळे सर्व गोपिकांना आपला सौभाग्याचा सर्वांना मोठा गर्व वाटू लागला. आणि श्रीकृष्णांचा जो काही सहवास आपल्याला लाभला आहे, त्यामुळे या त्रैलोक्यामध्ये आपल्यासारखं भाग्यवान कुणीच नाही असे त्या स्त्रिया समजू लागल्या. अर्थात भगवान श्रीकृष्ण यांना गोपिकांना आपल्या व्यक्तिगत सहवास लाभल्यामुळे जो गर्व झाला आहे, हे ते ओळखून होते. आणि त्यामुळे काय झाले, भगवान श्रीकृष्ण तात्काळ त्या ठिकाणाहून निघून गेले, अदृश्य झाले. अशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे षडैश्वर्याने परिपूर्ण आहेत. आणि या ठिकाणचा हा प्रसंग त्यांचा त्याग आणि ऐश्वर्याचं आपल्याला एक सहज आणि सुंदर उदाहरण देत आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीला या स्तरावर संपन्न होत असतात. आपल्या डोळ्यासमोरून भगवान श्रीकृष्ण एकाएक नाहीसे झाल्यामुळे, अदृश्य झाल्यामुळे सगळ्या गोपिकांना तो विरह सहन होत नव्हता. सर्वजणी भगवान श्रीकृष्णांना सर्व ठिकाणी शोधू लागल्या, परंतु कितीही शोध केला तरी कुठेच भगवान श्रीकृष्ण आढळले नाहीत. म्हणून सर्व गोपिकांना अतिशय धास्ती वाटू लागली आणि भगवान श्रीकृष्णांच्यासाठी सर्वजणी जणू काही वेड्या झाल्या. सर्वजणी भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचेच पदोपदी चिंतन करू लागल्या. भगवान श्रीकृष्णांच्या विचारात सर्वजण लीन झाल्या. त्यामुळे जणू काही सगळ्यांची स्मरणशक्तीच नष्ट झाल्याचा अनुभव त्यांना होऊ लागला आणि त्यांचे अश्रुभरित नेत्र आणि त्या नेत्रांच्या समोर फक्त आणि फक्त श्रीकृष्ण आणि त्यांच्या लीला साकार होऊ लागल्या. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्याकडे आकर्षित झालेल्या त्या गोपिका जणू काही स्वतःच श्रीकृष्ण असल्याप्रमाणे श्रीकृष्णासारख्या हास्याचे अनुकरण करू लागल्या. कुणी श्रीकृष्णासारखे चालण्याचा प्रयत्न करू लागल्या, कुणी श्रीकृष्णासारखे नृत्य करू लागल्या. आणि भगवान श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीमुळे त्या जणू काही सर्व वेड्याच झाल्या. प्रत्येकीला जणू काही आपणच भगवान श्रीकृष्ण आहोत असे वाटू लागले आणि त्या इतर गोपिकांना त्याप्रमाणे सांगू लागल्या. त्यानंतर सर्व गोपिका एकत्र आल्या आणि त्यांनी उच्च स्वरामध्ये भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करत एका वनातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन सर्वत्र कुठे श्रीकृष्ण दिसतायत का हे त्या पाहू लागल्या. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र सर्वव्यापी आहेत. ते सर्वांच्या हृदयात, सर्वांच्या वनामध्ये, गगनामध्ये, अशा प्रकारे सर्व ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सदैव आहेत. म्हणून गोपिका त्या वनातील सर्व लहान थोर वृक्षांना, वेलींना त्या भगवान परमात्म्याविषयी त्या विचारणा करू लागल्या की, हे पिंपळाच्या वृक्षा, तू या नंदसुताला हसत हसत या ठिकाणी बासरी वाजवताना पाहिलेस का रे? आमची हृदय चोरून ते भगवान श्रीकृष्ण आम्हाला सोडून दूर निघून गेले आहेत. तू त्यांना पाहिले आहेस का? पाहिले असेल तर कृपा करून सांग, ते कुठल्या बाजूला गेले आहेत? हे अशोक वृक्षा, हे नागपुन्नाग वृक्षा, तू त्या बलरामाच्या अनुजाला या मार्गाने कुठेतरी जाताना पाहिलेस का? आम्हाला त्यांच्या सहवासामुळे गर्व झाला होता आणि आमच्या गर्वापायी ते आम्हाला सोडून गेले आहेत. भगवान श्रीकृष्ण कुठल्या गोष्टीमुळे अंतर्धान पावले या गोष्टीची गोपिकांना जाणीव होती. आणि भगवान श्रीकृष्णांच्या सोबत सहवासाचा आनंद घेत असताना जणू काही आपण या अखिल ब्रह्मांडातील सर्वात अधिक सौभाग्यशाली स्त्रिया आहोत असे त्यांनी मानले होते. आणि आपल्या अशा प्रकारे या सौभाग्याचा सर्वांना गर्व झाल्यामुळे तो गर्व नष्ट करण्याच्या हेतूनेच भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणाहून तात्काळ त्यांच्या समोरून अदृश्य झाले होते. कारण की भगवान श्रीकृष्णांना आपल्या भक्तांना कधीही गर्व व्हावा हे कधी त्यांना आवडलेच नाही, आवडत नव्हते आणि आवडणार सुद्धा नाही. त्यांनी सगळ्यांच्या सेवेचा ते स्वीकार करतात, परंतु एखाद्या भक्ताला जर स्वतःला गर्व झाला, तो स्वतःला जर श्रेष्ठ मानू लागला, तर भगवान श्रीकृष्णांना हे कदापि आवडत नाही.
आणि एखाद्या भक्ताच्या मनात अशी भावना निर्माण झाली, तर ही भावना भगवान श्रीकृष्ण समूळ नष्ट करून टाकतात. अशा प्रकारे काही गोपिका तुळशीला विचारू लागल्या की, हे प्रिय कल्याणी तुळसी माते, तुझे पाणी तर सदैव त्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशी असतात ग. खरोखरच तू किती भाग्यवान आहे. खरोखरच भगवान श्रीकृष्णांचे तुझ्यावरती किती प्रेम आहे. कोणी फुलांच्या झाडांना विचारू लागल्या, हे जाई, हे मल्लिका, हे मालती, भगवान श्रीकृष्णांनी आम्हाला दिव्य उपभोग दिल्याच्या नंतर ते नक्कीच या मार्गाने गेले असतील आणि निश्चितच तुम्हाला त्यांनी स्पर्श केला असेल. खरोखरच भगवान श्रीकृष्ण इकडून गेले, तुम्ही पाहिले आहेत का? हे द्राक्ष वेलींनो, आसन वृक्षांनो, कदंब वृक्षांनो, हे आम्र वृक्षांनो, तुम्ही यमुनेच्या तीरावरती निवास करता, तुम्ही अतिशय पुण्यवान आहात. भगवान श्रीकृष्ण निश्चितच या ठिकाणाहून गेले असतील. ते कुठल्या मार्गाने गेले ते कृपया आम्हाला कळू द्या. काही गोपिकानंतर धरणी मातेकडे पाहू लागल्या आणि तिला संबोधन करू लागल्या, हे प्रिय धरणी माते, तू किती तपश्चर्या केली असेल कोण जाणे. कारण की तू तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांनी सदैव अंकित झालेली आहेस. त्यांच्या चरणकमळांचा स्पर्श तुला प्राप्त होतो. आणि या आनंद विभोर ह्या ज्या वृक्ष वनस्पती आहेत, ह्या तुझ्या अंगावरती रोमांच उभे करत असतील. भगवान श्रीकृष्ण तुझ्यावरती खरोखर खूप संतुष्ट असतील. अन्यथा वराह अवतारात त्यांनी तुझे आलिंगन कसे केले असेल. ज्या वेळेला तू प्रलयात पडली होतीस, प्रलय आला तेव्हा जलात पडली होतीस, तेव्हा तुझा सर्व भार त्यांनी आपल्या दातावरती घेऊन तुझा उद्धार केला होता. अशा रीतीने सर्व गोपिका धरणी मातेला संबोधून वृक्ष वेलींना आणि सर्व तेथील जे सुंदर हरणी होत्या त्यांना सर्वांना त्या भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल विचारणा करू लागल्या. अशा प्रकारे सर्व गोपी श्रीकृष्णांचा विरह अतिशय वेडेपणाने सर्वजणी अनुभवत होत्या. त्यांनी वृक्षवेलींकडे, तेथील प्राण्यांच्याकडे, धरणी मातेकडे, सर्वांच्याकडे प्रभू श्रीकृष्णांच्या बद्दल विचारपूस केली. त्या वनातून पुढे पुढे जात असताना त्यांना काही ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांची पावले उमटलेली दिसली आणि त्या पावलांच्या बाजूला दुसरी पाऊल खुणा सुद्धा त्यांना दिसल्या. त्यामुळे त्या अतिशय दुःखी कष्टी झाल्या आणि त्या म्हणू लागल्या की, ही पहा, ही दुसरी पावले कुणाची आहेत. नंदसुताच्या पावलांच्या बरोबर बाजूला दिसणारी ही पावले निश्चितच कुणीतरी विशिष्ट गोपिका प्रभू श्रीकृष्णांच्या सोबत या ठिकाणाहून पुढे गेलेली आहे. आणि ही गोपिका आहे तरी कोण? त्यामुळे त्या आता अतिशय दुःखी झालेल्या आहेत. श्रीकृष्णांनी तिला आपल्या खांद्यावर उचलून घेतले असावे असे दिसते. अहो पहा, ती किती प्रिय आहे. त्या राधा राणीला प्रसन्न करण्यासाठी प्रभू श्रीकृष्णांनी या ठिकाणी कदाचित फुले तोडली असली पाहिजेत. ती फुले तोडल्याच्या नंतर ती फुले राधा राणीच्या केसांच्या मध्ये त्यांनी कशी बरी माळले असतील. अशा रीतीने सर्व गोपिका श्रीकृष्णांच्या बरोबर असलेल्या राधा राणीच्या त्या विशिष्ट गोपींच्या बद्दल सर्वजणी अशा प्रकारे चर्चा करत होत्या. ती श्रीकृष्णांना घेऊन कदाचित वनामध्ये दूरवर निघून गेली असेल आणि ती प्रभू श्यामसुंदरांना म्हणली असेल की आता मी खूप थकली आहे, आता मी पुढे चालू शकत नाही, त्यामुळे तुम्ही मला हवे तिथे घेऊन जा असे म्हणल्याबरोबर प्रभू श्रीकृष्णांनी तिला आपल्या खांद्यावरती आरूढ केले असेल. आता ही गोपी राधा राणी त्यांच्याकरता विलाप करत असेल, तुम्ही अतिशय गुणी आहात, फार बलवान आहात, तुम्ही कोठे गेलात? मी तर सर्वथा तुमची दासी आहे आणि मी अतिशय दुःखी आहे. कृपया परत या आणि मला तुमच्या सोबत घेऊन जा. प्रभू श्रीकृष्ण तिच्याकडे येत नसतील, ते दुरूनच तिची अवस्था पाहत असेल, तिच्या शोकाने ते कदाचित आनंदित झाले असतील. सुरुवातीला गोपिकांना राधा राणीच्या बद्दल ईर्ष्या वाटू लागली की आपणा सर्वांना सोडून प्रभू श्रीकृष्ण एकट्या राधा राणीला घेऊन गेले. परंतु आता त्यांना अजूनच दुःख वाटू लागले की राधा राणीला देखील प्रभू श्रीकृष्ण सोडून गेले आहेत आणि ही कदाचित भगवान श्रीकृष्णांची लीला आहे. आता राधा राणी बद्दल देखील त्या गोपिकांना अतिशय दया आली.
गोपींनी पाहिले की त्या वनामध्ये राधाराणी तिथे एकटीच विलाप करत बसली होती आणि म्हणून सर्वजणी तिच्याकडे आल्या आणि घडलेली सर्व हकीकत तिला सांगू लागल्या. आणि आपण प्रभू श्रीकृष्णांची कशा प्रकारे चुकीने वागलो आणि आपल्याला कशा प्रकारे गर्व झाला आणि या गर्वाच्या मुळेच प्रभू श्रीकृष्ण आपल्या सर्वांना सोडून कसे गेले हे सर्वजण ते राधा राणीला सांगू लागल्या. आणि त्यांनी सर्व हकीकत ऐकून त्या अतिशय दयार्द्र झाल्या आणि सर्व गोपिकांनी राधा राणींच्या समवेत त्या वनाच्या अंतर्भागामध्ये प्रवेश केला. जसजशा त्या अंतर्भागात जात होत्या तसतसा तेथे अंधकार दाटत चालला होता, म्हणून गोपिकांनी पुढे जाण्यासाठी थांबवले. सर्वजणी त्यांच्या बुद्धीने मनाने पूर्णपणे श्रीकृष्णांच्या विचारात त्या सर्वजणी घडून गेल्या. सर्वजणी प्रभू श्रीकृष्णांच्या कृतीचे आणि बोलण्याचे अनुकरण करू लागल्या. अशा प्रकारे सर्वजणी आपल्या आपल्या कुटुंबांना विसरून प्रभू श्रीकृष्णांचेच गुणगान करू लागल्या आणि सर्वजणी एकत्रितरित्या पुन्हा यमुनेच्या तीरावरती एकत्र आल्या आणि श्रीकृष्ण पुन्हा परत येतील म्हणून सर्वजणी त्यांचेच यशोगान करू लागल्या आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अशा सर्वजणी त्या ठिकाणी भजन करत बसल्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण.